आयुष्यात तुम्ही कुठेही आणि कितीही उत्तम खा, तुडुंब जेवल्यानंतरही आपल्या खाण्याला अगदी परिपूर्ण पूर्णविराम देणारी एकमेव गोष्ट म्हणजे पान. जेव्हा उत्तम पान तोंडात घोळवलं जातं तेव्हा जिभेलाच नाही तर आपल्या आयुष्यालाही वेगळीच रंगत येते. आजपर्यंत खाण्याचे लई व्हिडिओ केले, पण या व्हिडिओत अनेक वर्षांची परंपरा असलेले बेस्ट पान आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला आपापली तोंड रंगूयात. ओरे 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 सुंदर नावेर माझी कोण दिने सारी बारी नाव आम्ही जण जाणी माझी रे. पुण्यातल्या प्रत्येक गोष्टीला इतिहास असतो, तर मग पानासारख्या कलाकृतीला का नसावा? तर हे आहे गरवारे कॉलेज समोरचं 60 वर्ष जुनं सगळे शास्त्रीय गायक, प्रायोगिक नाटकातले कलाकार या सगळ्यांचा कट्टा असणारं ठिकाण अनिल पानवाला. माझं 1961 पासून स्टार्ट आहे. लोकांची जी मागणी असते आणि त्यांना मीच हवं असेल तर मी, मला काही प्रॉब्लेम नाही आहे ना. बरोबर. मी माझ्या काकाच्या हाताखाली शिकलो. माझे काका होते, त्यांच्या हाताखाली वयाच्या 90 वर्षी. आज मी 72चा आहे. त्यावेळेला 3 पैशाला एक पान होतं. 3 पैशाला एक पान. आणि त्यावेळेला मी सिगरेट 4 मिनार आपली ती 1 पैशाला 3. अच्छा. असं ते गणित होतं. आणि 3 पैशाचं पान हे म्हणजे. आणि त्यावेळेला नंतर मग मी बनारस पान आम्ही चालू केलं, तर ते आम्हाला गिरायकाला सांगून द्यावं लागायचं की हे पान खाऊन पहा, हे पान खाऊन पहा, हे बनारस पान, हे असं पान असतं, तसं पान असतं, हे तुम्ही खाऊन पहा. त्यावेळेला ते बनारस पान आम्ही 1 आण्याला विकलं. बरोबर. 1 आणे म्हणजे 6 पैसे. तर त्यावेळेला ते तसं होतं. आणि असं करून 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 आम्ही ते बनारसचा मार्केट वाढवलं. नंतर मग त्याच्याच बरोबर जोडीला कलकत्ता घेतला आम्ही. कलकत्ता पान हे. आणि कलकत्ता सुद्धा म्हणजे कोणी जर एखाद्याने मागितलं तर आजूबाजूला 4 लोक त्याच्याकडे बघायचे, अरे हा कलकत्ता पान खातो राव. त्यांच्यातच बोलणं कलकत्ता खातो, कलकत्ता खातो असं. मग तेव्हा गेल्यानंतर बाकीचे लोक म्हणायचे, अरे कलकत्ता काय आहे, काय पान आहे, खाऊन बघा. सगळ्यांना आम्ही असं सांगून सांगून आज ही परिस्थिती झाली की बाकीची पानं विसरली, सगळे कलकत्त्यावर आणि मगाईवरती कन्वर्ट झाली. गिराईक समजून कुणाला गिराईक करतच नाही. मी जे काय देतो ते मी इथून देतो, इथून नाही देत. भीमसेन, जसराज, आप्पा जळगावकर, नाथ नेरळकर, तुमचे उस्मान खान, शाहिद परवेज, हे सगळे माझ्याकडं, शांता प्रसादजी, गुलाम रसूल खान, डागर बंधू, हा शहीदुद्दीन डागर, हे सगळे माझ्याकडे असं. कला क्षेत्रातली सगळी लावली आहेत ना मी. ही मंडळी सगळी माझ्याचकडे होती. ते आता ढगात गेली. त्याच्यामुळं मग मी, आणि यांना दरवर्षी कोणी करत नाही, कोणीच करत नाही. कारण की ह्या लोकांनी आज आपल्याला अजून 10 पिढ्या किंवा 20 पिढ्या जाईल एवढे ह्यांनी आपल्याला सगळं संगीत क्षेत्र करून ठेवलेलं. पुढे लोक आपले मुलं बाळं सगळे ऐकू शकतील. पण आम्ही संबंध पहिल्यापासून सर्वांशी व्यवस्थित ठेवलेले आहेत. आणि व्यवस्थित आम्ही बाहेरचा कोणी जरी आला तरी आम्ही त्याला आपलंसं करून घेतो. आता एसेन्सवालं तुम्हाला मी देऊन करू काय? एसेन्स कशासाठी द्यायचा? पानात आपल्याकडे एवढ्या काही गोष्टी आहेत, आयुर्वेदामध्ये सगळं दिलेलं आहे आपल्या. ही लोक ती भैया लोक ती वापरत नाही आहेत. हे आयुर्वेदातलंच काम आहे सगळं आपल्याकडं. नॅचरल गोष्टी आहेत त्या द्या ना तुम्ही. इतके वर्ष खातोय, अस्सल चव, म्हणजे अजिबात 100 नाटकं नाही. ड्रायफ्रूट आणि चॉकलेट, अस्सल पानाची चव. आणि विशेषतः काय माहिती आहे का, ही जी चव आहे ना तशी रेंगाळते. खरं सांगायचं तर काकांनीच सांगितलं, तीच सगळे इन्ग्रेडियंट असतात. जादू हातांची असते. ज्या पद्धतीने ते बनवतात, कुठेतरी ती भावना, प्रेम आणि हातांची जादू. त्यामुळे हे पान जे ना असं मनात रेंगाळत राहतं. ही खासियत इथली. मजा आहे. थँक्यू. थँक्यू.
येस, तर आपण आहोत उत्तम पानाच्या शोधात आणि आम्ही जेव्हा शौकीनांना विचारलं की अजून कुठला बेस्ट स्पॉट आहे, तर आम्हाला असं कळलं की अभिषेक हॉटेल जे आहे, अभिषेक हॉटेलच्या एक्झॅक्ट समोर पानटपरीचं नाव पण अभिषेकच आहे. म्हणजे हा जो मेंढळे गॅरेज रोड आहे त्या रोडवरतीच अभिषेक हॉटेल आहे आणि त्याच्या समोरचा अभिषेक पानटपरी. आणि हे सुद्धा 30 ते 35 वर्ष जुनं आहे. आणि इथे आम्हाला विचारल्यावर कळलं की यांचं मगई आणि कलकत्ता मसाला खूप जास्त फेमस आहे. जवळजवळ 90 पासून प्रसिद्ध आहे. कसं आहे आता ह्या लाईनीत पहिलं कोणतीच दुकानं नव्हती ना, ठराविक दुकानं, एक शिकार होतं, एक आपलं होतं. आता शिकारवाल्यांनी ते पलीकडलं हे केलं ना, ते याचं शौकीन. मग ते आमचे चुलते आणि ते एकत्रच आहे, एकाच ह्याच्यातले होते सगळे परदेशीकडं. इथलं आपलं पहिलंच पहिलंच. त्यावेळेस जास्त पानाचं होतं. हे बाकीचं आता आयटम वाढल्यापासून ते कमी झाले पानाचे क्रेज. आणि या 2 वर्ष लॉकडाऊनच्या ह्याच्यामुळं पानाचं जरा कमी झालं ना. फुलचेलं असायचं, मगई एक असतं, कलकत्ता मिठा, साधा कलकत्ता, खुशबू चटणी. मगई छोटा असतं, त्याला म्हणजे जास्त शिरा नसतं. कलकत्ता एक हिरवा असतं ना बंगाली, आणि एक बनारस बी असतं. बनारस फक्त तंबाखूला चालतं ना जास्त करून. एक तर नाही तर साधा. हे बनारस आहे, त्यातले अजून दाखव. हे बनारस असतं, ही कलकत्ता असतं. मगई हे असतं, छोटे असतात. सगळ्यात जास्त डिमांड मध्ये कुठल्या ठिकाणी? जास्त करून कलकत्ता असतं आणि त्याला फुलचन, साधा, मिठा. पहिल्यांदा ट्राय करतो कलकत्ता मसाला. ही चटणी असते ना पानाची, त्याची खूप वेगळी चव आहे याची. आणि ती आपल्या अनिलपेक्षा लगेच वेगळी जाणवतीये. गुलकंद आणि खोबऱ्याचा मारा नाही अजिबात. आता खूप खोबरं घालतात, म्हणजे लिटरली खोबरं पान खातोय का काय असं वाटायला लागतं. त्याचा अजिबात मारा नाही आहे अजिबात. मला वाटतं की पान मिक्स करण्याच्या पद्धतीवर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. आणि स्वतः बनवून तयार दिलं, फ्रीजमध्ये जे ठेवलेलं पान असतं त्याची इतकी चांगली चव येत नाही. गुलकंदच लागतं त्याच्यामध्ये. उत्तम आणि अस्सल चव आहे. म्हणजे काय हे लोकांना आवडण्याचं कारण समजतंय. कुठलाही तुटी फ्रुटी, गुलकंद, खोबरं, एक्सेसिव्ह मारा नाहीये अजिबात. आणि मूळ पानाची चव उत्तम लागते. सगळी गंमत आहे चटणीमध्ये. बेस्ट पान. तर माणूस पान कधी खातो असं जेव्हा मी विचारतो स्वतःला, तेव्हा मला काय असं वाटतं की भरगच्च जेव्हा महाराष्ट्रीयन आपण पदार्थ खाल्लेले असतात, आपले मराठी पदार्थ, मग पुरी बासुंदी असेल किंवा पुरणपोळी असेल किंवा अगदी मसाला भात आणि आळूची भाजी असेल, असं भरगच्च दाबून जेवल्यानंतर माणूस मस्त पान खातो. मला असं कधी ऐकिवत किंवा असं कधी वाटलं नाही की बटर रोटी खाल्ल्यावरती पनीर खाल्ल्यानंतर पान खावंसं असं कधीच वाटलेलं नाही. तसं मस्त की आपला महाराष्ट्रीयन पदार्थ खाल्ले की मग पान खावंसं वाटतं. आणि कधी कधी असंही होतं की तुम्ही काही खाल्लेलं असे ना का, असे गप्पा जेव्हा खूप रंगलेल्या असतात मित्रांबरोबर आणि परत जरा ढपायला लागतो आपण, तेव्हा अजून गप्पा रंगवायला आपण पान रंगवतो असं मला वाटतं कधी. एकोणीसशे 80ला चालू केला आपण, म्हणजे आता 43 वर्ष चालू आहे आपलं. म्हणजे पहिल्यापासून खासियत काय ठेवलं की प्रत्येक आयटम सगळं ओरिजिनल द्यायचं, चांगलं द्यायचं. गेले 40 वर्षापासून जे कंटिन्यू कस्टमर आहेत, आज जे रिटायर झालेत वगैरे वगैरे सगळे झाले, तरी पान खायचं, तरी जगन्नाथचं पान खायचं, तरी पान खाल्लेलं समाधान. आठवणी म्हणजे असं नाना पाटेकर म्हणा, अमोल पालेकर पुण्यात आले की जगन्नाथच पान. आमच्या वडिलांनी सांगितलं की आपल्याला फुटपाथला एक आपलं छोटंसं टेबल लावून पानाचं दुकान चालू करायचं. आपलं नवविष्णू मंदिरच्या बाहेर जगन्नाथ हॉटेल, त्या मालकांचं नाव होतं जगन्नाथराव जोशी म्हणून, पण त्या नावाने आज पान शॉप जगन्नाथ. रामपेरी कसं असतं, एक साधं खुशबू टाईप असतं, त्यात 2-3 फ्लेवरची चटणी आणि त्यात गुलकंद, खजूर डीप फ्रीजमध्ये ठेवलं की त्यात जो चिविंग करायचं असतं ते व्यवस्थित सगळं. आणि जे मसाला स्पेशल तयार करतो आम्ही दोघं भाऊच करतो ते. उत्तम पान संस्कृतीमध्ये जगन्नाथचा समावेश व्हायलाच पाहिजे. कारण जगन्नाथ हे जे अनेक वर्षापासून 40-45 वर्षापासून आहे, थेट बाजीराव रोडवरती जगन्नाथचा स्टॉल आहे, मंडईपासून अगदी जवळ. आणि इथली आठवण अशी, म्हणजे मी जवळजवळ 10 ते 15 वर्षापासून इथे पान खातोय. श्रीकृष्ण मिसळला जायचं, तिथे मिसळ हाणायची, मग लक्ष्मी डेअरीमध्ये लस्सी मारायची
आणि मग इथे येऊन पान हाणायचं आणि म्हणतो ना की पान इथला खाल्लं म्हणजे पूर्ण विराम द्यायच्या आपल्या खाण्याला आणि मस्त की पान सगळं घरी जायचं अशी आठवण आहे. इथे खूप प्रकारची पानं मिळतात म्हणजे करीना बिस्तरपासनं पैलवान स्पेशल वगैरे लय भारी भारी नाव आहे. कलकत्ता मसालापासून सगळी पानं इथे आहेत. पण मी इथं राम प्यारी पान घेतलं. राम प्यारी म्हणजे काय तर पान बनवून त्याची स्पेशल चटणी असते, साधं पान असतं आणि ते डीप फ्रीज करून ठेवतात. असं एकदम गार असं ते पान असतं, त्याचं दाढेमध्ये ठेवायचं आणि निवांत सगळत जायचं. तर बघूयात राम प्यारी कसं आहे. आयुष्य शपथ, मेंदूतली सगळी रसायन आहेत ना अशी ज्वालामुखी सारखी वर खाली होत आहेत. किक मिळते या पानाने, प्रॉपर किक मिळते म्हणजे. आणि अजिबात मसाला जास्त नाहीये, फ्रुटी फ्रुटी खोबरं गुलकंद असं काही नाहीये. प्युअर चटणी आहे, साधं पान आहे, अजिबात तंबाखू नाही बरं का. चटणी आहे आणि ते गार केल्यामुळे ना संपूर्ण असं तोंड असं पूर्ण गार होत आहे. तर मिंट आहे ना थेट मेंदूत चव जाते. हा हा. आणि असं हे निवांतपणे सगळण्याचं पान आहे. इथलं राम प्यारी बेस्ट आहे. मी तुम्हाला सजेस्ट करेन कलकत्ता मसाल्यापेक्षा राम प्यारी खा. म्हणतात ना अस्सल पान. 3-4 गोष्टी फक्त वापरून पण चव अस्सल. तर चटणीची गंमत सगळी आहे. बाय द वे 5वं पान आहे. पण सांगितलं सगळं आहे पण सगळं बोलता येणार नाही, त्यामुळे इथे व्हिडिओ संपवत आपण. बाय द वे तुमचे जे पानाचे दर्दी मित्र असतील त्यांच्याबरोबर प्लीज व्हिडिओ शेअर करा. बाय द वे 5वं पान आहे. पण सांगितलं सगळं आहे पण सगळं बोलता येणार नाही, त्यामुळे इथे व्हिडिओ संपवत आपण. बाय द वे तुमचे जे पानाचे दर्दी मित्र असतील त्यांच्याबरोबर प्लीज व्हिडिओ शेअर करा. आज रात्री 5 पानं खाल्लेत मी. माझं काय होणार मला काही माहित नाही, त्यामुळे प्लीज तुमच्यासाठी सगळे केलेले प्लीज व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा सुकिर्तजीला. आणि दर बुधवारी इंटरेस्टिंग व्हिडिओ बघत राहा. सगळं घरी जातो आता.